तर मग स्वागत आहे आपलं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आलो होतो स्वामीनारायण मंदिरमध्ये माझ्या भावांबरोबर फिरायला. तर सर्वत्र ते आपण घेतलं इथं आपल्या बजरंगबलीचं दर्शन. त्यानंतर आपण घेतलं भावांना आपल्या गणपती दादाचं दर्शन. त्यानंतर आपण इकडे ना सर्व आर्किटेक्चर लुक पाहत होतो भावांनो, जे की मी इथं 2-3दा आलेलो आहे. त्यामुळे मला इतका काही अट्रॅक्टिव्ह नाही वाटत, पण तुमच्यासाठी एकदम नवीन गोष्ट आहे भावांनो ही. आणि तुम्ही जिथं पण पाहिलं असेल स्वामीनारायण मंदिरमध्ये ते इथं सारखंच असतं, त्यामुळे काही विशेष नाही. तर इथं आहे ना सर्व देवी देवतांची मूर्ती ती कोरीव काममध्ये होती आणि एकाच दगडामध्ये होती, जो की हा कलर पाहू शकता तुम्ही. त्यानंतर इथं वरती होतं बंद, त्यामुळे आपण खाली आलो. खाली आल्यावरती आपण पाहिलं इथं जलाभिषेक चालू होता, त्यामुळे आपण घेतले तर विठ्ठल रुक्माईचं दर्शन. त्यानंतर राम भगवान आणि सीता माता महादेवाला कसं सोडता येईल भावांनो. मग काय भावांनो, आपण बाहेर आलो. बाहेर आल्यावरती आपले भाऊ म्हणे इथं साहित्य भंडारमध्ये जाऊन येऊ. तर साहित्य भंडारमध्ये आपण गेलो मध्ये, पण आपल्याला आपल्या कामाचं काही भेटलं नाही, कारण की आपल्या कामाचं काही घ्यायचंच नव्हतं आणि आपण इथं आलो तर फुकटचं बघणं काय. आपण आता सर्व काही बघितलं आणि घेणं देणं फुकटचं कंदील लावण्याने या अनुषंगाने आपण बाहेर निघालो. तर बाहेर निघाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटले तर गेम झोन. तर गेम झोन आपल्यासाठी नव्हतं. काय आपण आपल्या शोधामध्ये पुढे गेलो आणि पुढे गेल्यावरती आपल्याला भेटलं शिसो. मग काय शिसोवरती थोडंफार मजाक मस्ती केली आणि त्यानंतर आपण येऊन गेलो चहा ओतण्यासाठी. तर चहा ओतून आपण चाललो घरी आता आजसाठी एवढं.